तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत, स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले, स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या। अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। इस्लामपुरात नितेश राणे यांचा शिवसेनेने काळे झेंडे दाखवून केला निषेध। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडी आणि नारायण राणे पिता पुत्र यांच्यात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर आज नितेश राणे यांना शिवसेनेने काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला। त्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आले होते। त्यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आलं। नितेश राणे यांना काळे झेंडे दाखवत राणे पिता पुत्रांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या। तर यावेळी पोलीस आणि नितेश राणे यांच्यातही चकमक उडाली। शिवसेना आंदोलनामध्ये उदयसिंह सरनोबत, योजना पाटील, विवेक सांडगे, दिलीप शेखर, अतुल गुरव, सुमित कांबळे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मालवणमध्ये आदित्य साहेब आणि महाविकास आघाडीचे नेते मालवणला त्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला गेलेले असताना दुर्दैवानं त्यांना थांबवायचा अडवण्याचा प्रकार झाला। ह्या घटनेचा निषेध म्हणून आज हीच नीच प्रवृत्ती आज ईश्वरपूर शहरामध्ये येणार आहे असं कळल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या। तुम्हाला काही मालवण आणि महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केलेला नाही। माजी मंत्री तिथं म्हणतात इथं बाहेरच्या कुणी यायचं नाही। ही प्रवृत्ती आज इथं कशाला आली? तुम्ही बाहेर कशाला जाता? आणि हिंदुस्थानच्या आराध्य दैवाचा पुतळा त्यासुद्धा भ्रष्टाचार करायला तुम्ही मागं पुढं पाहिलं नाही। तो पुतळा त्या ठिकाणी पडला। दुर्दैवाने तो पुतळा बघताना उभा महाराष्ट्र भारत हळहळला। त्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा अनेक गैरसमज आहे। त्याच्या प्रतिकृती बाबतीत छत्रपती संभाजीराजांनी अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत। काल ह्यांच्याच आमदारांनी अनेक शंका त्या पुतळ्याच्या कामाच्या बाबतीत उपस्थित केलेल्या आहेत। पुतळाही चुकीच्या पद्धतीने केला आहे का विशिष्ट प्रवृत्तीने केलेला आहे। या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून तिथं भेट द्यायला सुद्धा जायचं नाही। मालवणचा सातबारा तुमच्या नावावर केला आहे का? तिथं कुणी यायचा नाही। पोलिसांना धमकवण्याची भाषा, लोकांना धमकवण्याची भाषा, हा हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। पातळी सोडून बोलणं याला आमचा विरोध आहे। त्यामुळे ह्याचा निषेध करायसाठी याला आम्ही अडवणार होतो, परंतु आम्ही पोलिसांचा सन्मान करतो, आम्ही कायद्याचं संरक्षण करतो। घटना वाचवायसाठीच्या लढ्यात आम्ही सगळेजण सामील आहे। त्यामुळे ह्या प्रवृत्तीचा आम्ही आज ईश्वरपूर आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निषेध केलेला आहे। त्याच्या घोषणावरच आम्ही थांबलो आहे। फक्त मोर्चा वेगळा आहे, त्याला स्वरूप वेगळं आलं असतं, त्याचा वैयक्तिक कार्यक्रम असता तर ह्याला बघितलं असतं आम्ही काय करायचं असेल ते। आमची ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची यांनी बघितली असती सांगली जिल्ह्यातली। तेव्हा आम्ही ह्या प्रवृत्तीचा निषेध करतो। तोंडाला येईल ते बोलायचं, पोलिसांचा अपमान करायचा, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करायचा, नको त्या स्तरावर बोलायचं। ह्या प्रवृत्तीचा तिघा राणेंनी महाराष्ट्र या ठिकाणी नासवलेला आहे। पातळी राजकारणाची तळाला घालवलेली आहे। त्यामुळे ह्या नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे यांचा आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतोय आणि ह्यांच्यावर कडक ॲक्शन। कालच्या प्रकाराबद्दल पोलीस आणि गृह खात्यानं, आणि गृह खात्याला कळत नसेल तो म्हणतो हा पोलिसांचा बाप सागर बंगल्यावर बसलाय। ही हिंमत झाली? अरे कुणाचा बाप काढताय? ज्या पोलिसांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी आहे, आया बहिणींच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या, त्याच्यात तुम्ही बाप सागर बंगल्यावर बसलाय म्हणताय, तो अपमान करताय। अरे ह्यांची उंची किती? पोलिसांच्या काठीवडी सुद्धा उंची नाही ह्यांची। हे म्हणतात मागं सरा, ही काठी जरी उगाली तर ह्यांना पळता थोडी होईल। गृहमंत्र्यांना आमचं म्हणणं आहे पोलिसांना मोकळीक द्या, मग हे पोलीस ह्यांना बघतील काय करायचं ते। त्यामुळे ह्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं।